हाय फ्रेंड्स, आज आपण नवरात्री स्पेशल पेंटिंग करणार आहोत. माता शैलपुत्री खूप सुंदर स्टोरी आहे त्यांची. चला पेंटिंग सोबत ऐकूयात. शैलपुत्री म्हणजे पर्वतराजा हिमालयाची मुलगी. शैल म्हणजे पर्वत आणि पुत्री म्हणजे मुलगी, म्हणून त्यांना शैलपुत्री म्हटलं जातं. पण ह्याच्या मागे एक पौराणिक कथा आहे. पूर्वजन्मी त्या होत्या सती, दक्ष प्रजापती कन्या आणि भगवान शंकराची पत्नी. दक्षाने एका मोठ्या यज्ञामध्ये शंकराचा अपमान केला. सतीला आपल्या पतीचा हा अपमान सहन झाला नाही आणि त्यांनी यज्ञकुंडात उडी घेऊन देहत्याग केला. यानंतर त्यांचा पुनर्जन्म पर्वतराजा हिमालयाच्या घरी झाला आणि त्या ओळखल्या गेल्या शैलपुत्री म्हणून. त्यांचं रूप खूप दिव्य आहे. त्या नंदीवर बसलेल्या आहेत आणि हातात त्रिशूल घेतलेला आहे. त्यांच्या मुखावर शांत पण तेजस्वी भाव असतात, जे भक्ताला धैर्य आणि आत्मविश्वास देतात. नवरात्रीच्या पहिल्या दिवशी शैलपुत्रीची पूजा केली जाते. त्यांच्या उपासनेने साधकाळ, शांती, धैर्य, सामर्थ्य आणि सकारात्मक ऊर्जा मिळते. म्हणतात की माता शैलपुत्री ही नवरात्रीच्या 9 रूपांची सुरुवात आहे आणि त्यांची पूजा केल्याने पुढच्या सर्व दिवसांची साधना अधिक यशस्वी होते. तर फ्रेंड्स, ही होती शैलपुत्री माताची छोटी पेंटिंग आणि स्टोरी. जर आवडली असेल तर लाईक द्या, कमेंटमध्ये जय माता दी लिहा आणि अजून नवरात्री स्पेशल व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. हॅपी नवरात्री. थँक्यू.